राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रदर्शित झालेल्या शतक चित्रपटास सोलापुरात मोठा प्रतिसाद मिळत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नुकताच प्रदर्शित झालेल्या शतक चित्रपटास सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। संघ कार्याच्या 100 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या चित्रपटास तब्बल 160 स्वयंसेवकांनी एकाच वेळी हजेरी लावली। शतक चित्रपट आम्ही पाहिला, तुम्ही देखील पहा, असे आवाहन चित्रपटगृहात उपस्थित स्वयंसेवकांनी केले आहे। शहरातील आशा मल्टिप्लेक्समध्ये शतक चित्रपटास संघाचे स्वयंसेवक, संघप्रेमी नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघ कार्याचा अभिमान व्यक्त केला। संघाच्या स्थापनेपासून गत 100 वर्षात सामाजिक, सेवा आणि राष्ट्रीय कार्यात संघाची भूमिका शतक चित्रपटातून प्रभावीपणे मांडली आहे। संघ संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या विचारांचा वारसा, स्वयंसेवकांची शिस्त, समाजाभिमुख उपक्रम आणि राष्ट्रप्रेमाची भावना यांचे जिवंत चित्रण या चित्रपटातून पाहायला मिळते। त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकांनी सकुटुंब पाहावा असे आवाहन करण्यात आले। संपूर्ण देशामध्ये आज संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी स्थापना 1925 साली झाली आणि आज या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या साली जे रोपटं त्यांनी लावलेलं होतं, आज या रोपट्याचं एक मोठ्या अशा वटवृक्षामध्ये ते रूपांतर झालेलं आहे आणि बघता बघता संपूर्ण जगभरामध्ये संघाचं जे काम आहे ते काम पोचलेलं आहे। संघामुळे आज अनेक स्वयंसेवक घडलेले आहेत आणि आज देशाच्या योगदानासाठी देशासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे। त्यामुळे आपण प्रत्येकांनी हा चित्रपट जरूर बघावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये आपण प्रत्येकांनी सहभागी होण्याचा नक्की प्रयत्न करावा। आज आम्ही सगळे स्वयंसेवक मिळून शतक हा चित्रपट पाहण्यासाठी आलो आहोत। तर या चित्रपटामध्ये संघाने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर जे काही अखंड भारतासाठी जे काही कार्य केलेले आहेत त्याची उत्तम प्रचिती या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे आणि संघांनी तीन संघाचे सरसंघचालक आहेत त्यांचं कामगिरी काय आहे आतापर्यंतच्या संघाच्या माध्यमातून त्याचंही वर्णन अत्यंत उत्तम असे करण्यात आले आहे आणि संघांनी जे अखंड हिंदू समाजासाठी आजपर्यंत जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दलही उत्तम वर्णन केलेलं आहे आणि आम्ही पाहिलो आहोत, आपणही शतक चित्रपट पाहावा हे मी सगळ्यांना विनंती करतो। आत्ता संघ शतक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक हा चित्रपट बघून आलो। असेच जसे आत्ता हा शतक निघाला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक अशा चित्रपट निघावे व सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा व संघात आपण आपलं योगदान द्यावं, संघाच्या शाखेत जावं आणि या हिंदू समाजाला आपण स्वतःही एकत्र व्हावं आणि आता जे हिंदू संमेलन चालू आहे ते सुद्धा हिंदू संमेलनात भाग घ्यावा। आणि अतिशय छान चित्रपट त्यांनी तयार केलेले। कोणत्याही आपल्या या भारतावरती कुणीही आक्रमण केलेलं, आता पाकिस्तानने जे काही आक्रमण केलेलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आपल्या सैनिकांसाठी रक्त जे पाहिजे होतं तर एक प्रकारे सर्व स्वयंसंघांनी एकत्रित येऊन आपल्या सैनिकांचे प्राणसुद्धा वाचवलेले आहेत। ह्याच्यावरती अनिर्बंधसुद्धा आणलेले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये की काँग्रेसने असं त्या पद्धतीनं बॅन केलेलं होतं, परंतु त्यांना सुद्धा माघार घ्यावी लागली की आपला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो आपल्या भारतासाठी कशा पद्धतीनं मदत करू शकतो की अशा पद्धतीने ह्या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवले। खूप छान चित्रपट आहे। यामध्ये असं निदर्शन आलं की कुठलाही राजकीय दबाव न होता प्रत्येक वेळी भारतीय हिंदूंवरती जे अन्याय होत झालेला आहे प्रत्येक वेळी संघ त्या ठिकाणी मदत केलेला आहे। यापुढेही तसं व्हावं आणि सध्या प्रत्येक ठिकाणी शाखा चालू आहे, केशवनगर शाखा किंवा अशोक शाखा, या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवून हिंदू राष्ट्राच्या धर्मकार्यामध्ये सहभाग व्हावा। चित्रपट संपल्यानंतर संघ स्वयंसेवकांची चित्रपटगृहातच प्रार्थना झाली। हा क्षण भारावून टाकणारा होता। संघ स्वयंसेवक अशोक संकलेचा, शिवानंद गंजी, व्यंकटेश कंची, प्रसाद जिरांग कलगीकर, अनिल गुल्लापल्ली, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, नगरसेवक सतीश सिरसिल्ला, श्रीधर आरगोंडा, चन्नेश इंडी, चंद्रकांत जक्कन, चेतन कोटा, वैभव नल्ला यांच्यासह अनेक स्वयंसेवक, महिला व परिवारातील सदस्य उपस्थित होते।